नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर मित्रांनो, आपण कशा आहात? आय होप तुम्ही मजेमध्ये असाल। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पुन्हा एकदा स्विंग ट्रेड स्टॉक, ज्यामध्ये आपण काम करू शकतो येणाऱ्या दिवसामध्ये। आज कोणते स्टॉक आहे, दोन स्टॉक बद्दल डिस्कस करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ठीक आहे। आणि आजच्या स्टॉकचं सुद्धा डिटेल आपण अनालिसिस करूया। त्या अगोदर आपण आपलं फ्री टेलिग्राम जॉईन केला नसेल तर नक्की जॉईन करा। याच्यामध्ये आपण काय काय अपडेट दिलं होतं आज एकदा बघून घेऊया। आज एक स्टॉक शेअर केला होता फॉर स्टडी पर्पज, सारेगामा लिमिटेड, ठीक आहे। 518 ते 520 च्या जवळ बाईंग होती आणि यामध्ये आज स्टॉक थोडा खूप साइडवेज राहिला, बिकॉज मार्केट पण तसंच होतं। आणि स्टॉक मध्ये 516 ते 524 पर्यंत स्टॉक गेलेला आहे, ठीक आहे। आणि आपण जर आपल्या कम्युनिटीचे रिझल्ट बघितले तर याच्यामध्ये आपण एक स्टॉक दिला होता ब्लिस जीवीएस। हा जो एक स्टॉक आहे 126 रुपयापासून 140 गेलेला आहे। 11% मुवमेंट झाली फक्त आणि फक्त 2 दिवसामध्ये। हा आपल्या प्रीमियम कम्युनिटीमध्ये शेअर केला होता, ठीक आहे। ग्रीन प्लस सुद्धा दिला होता 380 ला, जो आज 395 चालू आहे। तर या प्रकारे हे काही स्टॉक होते आपल्या कम्युनिटी मधले। आणि फ्री ग्रुपला जो दिला होता तो सारेगमा लिमिटेड, त्याच्यातही मुवमेंट झालेली आहे, ठीक आहे। तर आजचा कोणता स्टॉक आहे तो आपण बघूया। स्टॉकचं नाव आहे ज्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचंय, तो आहे बीकाजी फूड्स, ठीक आहे। बीकाजी मध्ये 1-2 दिवसामध्ये मुवमेंट येऊ शकते। ब्रेकआउट होण्याच्या अगोदर स्टॉक शेअर करत आहे, बिकॉज जेणेकरून जेव्हा ब्रेकआउट होईल तेव्हा तुम्ही बाईंग साठी बघू शकताय, ठीक आहे। तर बीकाजी स्टॉक्स मध्ये जे आहे ब्रेकआउट लेवल 900 ची आहे। एकदा का हा स्टॉक 900 ब्रेक केला की आपल्याला इंट्राडे म्हणा, स्विंग म्हणा, दोन्ही मध्ये चांगली मुवमेंट मिळू शकते। 900च्या वर जर आपण टार्गेट बघितलं, इंट्राडे पर्पज 920 930 पर्यंत टार्गेट मिळू शकतं। आणि स्विंग पर्पज यामध्ये 1000 रुपयापर्यंत टार्गेट मिळू शकतं आपल्याला स्विंग मध्ये, ठीक आहे। तर आपण कशासाठी घ्यायचंय, आपण त्याच्यामध्ये स्टडी करू शकता। इंट्राडे घ्यायचे, स्विंग घ्यायचे ब्रेकआउट झाल्यावर। तर बीकाजी फूड्स मध्ये ब्रेकआउट होऊ शकतोय, याच्यावर नक्की लक्ष ठेवा 900च्या वर। अँड दुसरा जो आपण स्टॉक दिला होता मागे, गुलपॉली। गुलपॉली सगळ्यांना माहिती आहे, जवळपास 3-4 व्हिडिओज मध्ये आपण सांगितलं होतं गुलपॉलीवर लक्ष ठेवा। 240चा जेव्हा ब्रेकआउट झाला याचा, 240 नंतर हा स्टॉक 259 आतापर्यंतचा हाय केलेला आहे या 2 दिवसामध्ये। 240 पासून 259 म्हणजे 7% मुवमेंट यामध्ये 2 दिवसामध्ये झालेली आहे। याचं टार्गेट तर बरंच मोठं आहे स्विंग पर्पज, ठीक आहे। पण जरी आपण पाहिलं तर 2-3 दिवसात फक्त आपल्याला 7% मुवमेंट मिळालेली आहे गुलपॉली या स्टॉक मध्ये। तर हा स्टॉक कोणी कोणी घेतला होता, याच्यात किती प्रॉफिट कमवला नक्की शेअर करा, जेणेकरून आपल्याला तेवढं छान वाटेल की आपल्या स्टॉकवर आपण अर्निंग केलेली आहे, ठीक आहे। तर गुलपॉली पुन्हा एकदा याचं टार्गेट बरंच आहे आपल्याला। जर अजून समजा 40च्या जवळ मिळाला तर नक्की आपण बाईंग साठी बघू शकतो, ठीक आहे। तर गुलपॉली झालं। अँड सेकंड ज्याच्यावर लक्ष ठेवायचंय तो आहे बीकाजी फूड्स। याच्यावर आपल्याला याच्यातही येणाऱ्या दिवसामध्ये मुवमेंट मिळू शकते। तर आजचे स्टॉक कसे वाटले प्लस रिझल्ट कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा। आणि असे स्टॉक जर पुढे आपल्याला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर कराच, पण जास्तीत जास्त व्हिडिओच्या खाली कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा। म्हणजे जर जास्तीत जास्त व्हिडिओला कमेंट, लाईक, शेअर आले तर आपण डेलीच्या डेली व्हिडिओ सुद्धा नक्की बनवू। सो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच। लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर। फ्री ग्रुप नक्की जॉईन करून घ्या, लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना, बाय बाय, टेक केअर।